आज दिनांक 1 जानेवारी 2025 आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे। या नवीन वर्षामध्ये 5 मोठे बदल होत असून याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरती मोठा परिणाम होणार आहे। तर कोणते हे 5 मोठे बदल आहेत आणि कोणत्या नागरिकांवरती याचा बदल होणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिला मोठा बदल म्हणजे LPG गॅस सिलेंडरचे दर। सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या 1 तारखेला सरकार LPGच्या किमतीत बदल होतात। काही काळापासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल करण्यात आले आहेत। देशात 14 किलोच्या किचन सिलेंडरची किंमत बऱ्याच दिवसापासून स्थिर आहे। अशा परिस्थितीत यावेळी LPG सिलेंडरच्या दरामध्ये बदल अपेक्षित आहे। दुसरा आहे PF। दुसरा बदल जो होणार आहे तो PF मध्ये होणार आहे। PF खातेधारकांना वार्षिक 2000। दुसरा बदल जो आहे तो PF खातेधारकांसाठी आहे। PF खातेधारकांना वर्ष 2025च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू शकते, ज्याद्वारे ATM मशीनमधून PFचे पैसे काढणे शक्य होईल। यासाठी कामगार मंत्रालय काम करत आहे। अलीकडेच कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितलं की श्रम आणि रोजगार मंत्रालय PF काढणे सुलभ करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी आपली IT प्रणाली अपग्रेड करत आहे। दुसरा मोठा बदल होणार आहे तो UPI पेमेंटमध्ये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIने अलीकडेच फीचर फोन्स वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे। आता UPI 1, 2, 3 पे वापरून 10,000 रुपयेपर्यंतचे UPI पेमेंट केले जाऊ शकते। ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे। यापूर्वी ही मर्यादा 5,000 रुपयांची होती। तर चौथा मोठा बदल होणार आहे तो शेतकऱ्यांसाठी होणार आहे। नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे। रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे। नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील। याशिवाय ही मर्यादा 1,60,000 रुपये होती। पाचवा मोठा बदल हा NSEच्या मोठ्या निर्णयाबाबत आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस आपल्या कराराच्या समाप्तीच्या दिवसात बदल जाहीर केले आहेत। हे 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल। NSEचे 19 नोव्हेंबर रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले होते। आता फिन निफ्टी, मिड CP निफ्टी आणि निफ्टी नेक्स्ट 50 चे मासिक करार संबंधित महिन्यांच्या शेवटच्या गुरुवारी संपतील। बँक निफ्टीचे मासिक आणि त्रैमासिक करार एक्सपायरी महिन्यांच्या शेवटच्या गुरुवारी संपतील। अशा प्रकारचे हे 5 मोठे बदल हे 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका।